आदित्य बरोबर किंवा अमित बरोबर काही झालंय का तिचं? नाही हो माई, तुम्हाला तर त्या तिघांचं माहिती आहे ना. थट्टा मस्करी मारामारी चालूच असतं सतत. पण कधी कधी शब्दान इतकं जिव्हारी दुसरं काहीच लागत नाही ग. हो, पण मागचे 2-3 दिवस तर ती खालीच आलेली नाहीये. त्यामुळे तिला कोणी काही बोललं असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही माई. पण मग त्याच्या आधी कुणी काही बोललंय का तिला, जे तिच्या मनाला लागलं असेल? विजया, आपणच तर काही तिला बोललेलं नाही ना ग? नाही हो माई, म्हणजे मला तरी तसं काही आठवत नाहीये. हा, ते पार्टीच्या वेळी तिने सांगितलं होतं आपल्याला काही करू नका म्हणून, पण तरी आपण हट्टाने गुलाबजामुन केले. पण तेवढ्यावरून ती घर सोडून जाईल? आणि आता तर ती अशी कोशातच जाऊन बसली. कसं करणार ग आपल्याला? हो ना, अमितही गेला होता तिच्याशी बोलायला, मग पण ती काही बोलायलाही तयार नाहीये आणि काही ऐकूनही घेत नाही. चित्रा, बस ना प्लीज, बस. चित्रा, अजून रागवलीस तू माझ्यावर? सॉरी चित्रा, खरंच सॉरी. अगं, माझ्या मनात काही नाहीये ग. ते असं रागाच्या आणि फ्रस्ट्रेशनच्या भरात मी काय वाटेल ते बोलून टाकतो. कधीतरी तुझा हा रागच महागात पडेल आपल्याला. ते जाणवतंय मला, पण असं काहीतरी बोलून गेल्यावर चित्रा, फ्रस्ट्रेशन आलं ना की राग येतोच. आणि म्हणून मी ह्या फ्रस्ट्रेशनवरच मात करायचं ठरवलंय. आणि त्यासाठी हा आंध्र प्रदेशचा जॉब घेणार आहे मी. चित्रा, मला तुला सुखी ठेवायचंय ग. मोठं घर, आधुनिक सुखसोयी, हवं तसं जगण्याची मुभा, हे सगळं द्यायचंय मला तुला. त्यासाठी मला एक चान्स दे ना चित्रा, प्लीज. पण म्हणजे मी काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे? आंध्रामधला जॉब घेण्याची परवानगी दे मला. पण मनोज, तू टेन्शन घेऊ नकोस. तू तुझी नोकरी सोडायची की नाही हे मी तुझ्यावरच सोडतो. मी सेटल होईपर्यंत तरी तू नोकरी चालू ठेवणं हे शहाणपणाचं वाटतं. खरंच? हो. आणि आदित्य म्हणालाय ना तुला इथे ग्रोथ आहे म्हणून, मग तू हा जॉब नको सोडूस. निदान मी सेटल होईपर्यंत. मी एकटाच जातो तिथे, सेटल होतो, तुझ्यासाठी एक चांगली नोकरी बघतो, मग तू ये. पण दूर का जातोयस रे तू? इथे नाही का मिळणार तुला चांगली नोकरी? सध्या तरी नाही. इकडे बेकार राहून तुझ्या एकटीच्या जीवावर भार टाकण्यापेक्षा समोरून चालत आलेली नोकरी घेण्यात काय हरकत आहे? हो ना? चालेल. पण मनोज, तिथे गेल्यावर सुद्धा तू आधी इथे नोकरी शोधण्याचा प्रयत्न करशील, आणि मग नाहीच जमलं तर बघू माझ्या नोकरीचं तिकडे. प्रॉमिस. माझी गोड गोड चित्रा. चला, मी निघते. बाय. बाय.
जय हो. हॅलो सर, मनोज बोलतोय. जय हो मनोजराव, बोला. काय झाली का तयारी आंध्र प्रदेशला जायची? हा, दिला का तुमच्या चित्राताईंनी राजीनामा? नाही सर, अजून तिने रिझाईन नाही केलंय. का हो? सर, तो निर्णय मी तिच्यावरच सोडलाय. म्हणजे काय काय फरक पडतो सर? उलट मला वाटते मी एक वाईज डिसिजन घेतलाय. मी भावनेच्या भरात तिला म्हणतो नोकरी सोड म्हणून, पण आधी मीच जाईन तिकडे एकटा. तिकडे जाईन, सेटल होईन, तिच्यासाठी एक चांगली नोकरी बघेन. मग ती नोकरी मिळाली ना, मग ही सोडायला काहीच हरकत नाही. अहो, पण त्यांचं किती प्रेम आहे तुमच्यावर आणि तुमचंही किती आहे त्यांच्यावर. अशा त्या तुमच्यापासून एवढ्या लांब राहिल्या तर बरं दिसेल का? ते आवडेल का त्यांना? अहो सर, आंध्र प्रदेश काय तसं खूप लांब नाहीये. आणि ती एकटी कुठे आहे? तुम्ही आहात, नानामाई आहेत, आणि मुख्य म्हणजे आदित्य आणि मेघना आहेत तिच्या सोबतीला. तीच तर भीती आहे हो. काही म्हणालात? हा, काय नाही, काय नाही, काही नाही, काही नाही म्हटलं मी. तुम्हाला असं वाटलं का? नाही, बोला बोला बोला. अच्छा सर, तुम्ही फक्त सांगा कधी निघायचंय ते. हो हो, सांगतो ना, सांगतो. हा, थँक्यू व्हेरी मच सर, थँक्यू. हो. बाबाजी काय? अहो, हा दाढीवाला एकदा आंध्र प्रदेशला जाऊन बसला की या विचित्रा पुन्हा एकदा देसायांच्या उरावर जाऊन बसणार हो. ज्याच्यासाठी एवढा अट्टाहास केला तो प्रॉब्लेम तिथल्या तिथेच. बाबाजी काय हे? बाबाजी लक्ष असू द्या बाबाजी. आदित्य, हा, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? नाही, ठीक आहे. या पेपर्सची झेरॉक्स काढून CMM ला द्यायचे आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स आपल्या फाईलला. राईट. हा, बोल आदित्य. दादा बोलला अर्चूशी. हो, पण ते ऐकायलाच तयार नाही आहेत आदित्य. वाटलंच होतं मला. काहीतरी गडबड आहे यार, जबरदस्त गडबड आहे. माझा तर विश्वासच बसत नाही या गोष्टीवर की अर्चू प्रत्यक्षात असं काहीतरी करते. काय कारण असेल मेघना? आदित्य, तुमच्या चेष्टा मस्करीच्या अतिरेकामुळे जात नसतील ना त्या? तरी मी तुला 2-3 वेळा म्हटलं होतं जरा जास्त होतंय म्हणून. आठवतंय? छे, हे असं तर आमचं लहानपणापासून चालू आहे तिघांचं. ही अशी मस्करी केल्याशिवाय आम्ही तिघे जगूच शकत नाही, स्वतः अर्चू सुद्धा. आणि तसंच जर काही कमी जास्त झालं असतं तर ती येऊन मस्त खणखणीत भांडली असती. घर सोडून नसती गेली ती. काहीतरी दुसरंच कारण आहे यार, पण काय ते कळत नाहीये. खूप विचार केला मी. ठीक आहे, मी बघतो. जाऊ तर देणारच नाहीये मी तिला. तू टेन्शन नको घेऊस. मी 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 बघतो काय करायचं ते. हो, टेक केअर. चल, बाय. बाय. अर्चू प्लीज यार, उचल ना फोन.
घेतच नाहीये फोन. काय झालंय बाळा? इतर वेळेला कसं भडाभडा बोलून मोकळी होतेस तू, आज अशी कोशात का गेलीस? माझ्याशी नाही बोलणार? अर्चू, रागवलीस आमच्यावर? अगं मग देसाईवाडीत जागेला काही तुटवडा आहे का बाळा? काढू ना काहीतरी आपण मार्ग. दुसानेंची जितकी जागा आहे तेवढीच जागा आता आम्हाला अपुरी पडते. तेव्हा अशा वेळी आम्हीच दुसऱ्या फ्लॅटची सोय करणं गरजेचं आहे. दुसऱ्यांची जागा? देसाईवाडी तुला तर परकी झाली? अगं बाळा, तुझा हक्क आहे या जागेवर. का असं बोलतेस ग तू? आई प्लीज, ह्या अशा हक्का बिक्काच्या गोष्टी नको करूस माझ्याशी. मला नाही आवडत आणि मला इथलं खरंच काही नकोय, काहीच नकोय. मी ठरवल्याप्रमाणे मला फक्त जाऊ दे. म्हणजे आमच्यापासून दूर राहायचं ठरवलेलंच आहेस तर तू? नाही अगं माई, ह्याचा अर्थ असा नाही. बाळा, तू सुखी होणार आहेस ना? मग आम्हाला दुसरं काही नकोय. काय बोलणार? जिथे असशील ना तिथे सुखी राहा. या सगळ्या कंपनीचे डिटेल्स मी मागवलेत. सगळ्या फिगर्स मॅच होतात. पुढचे डिटेल्स मी सिया मॅमशी बोलून जरा. आदित्य, अरे चित्रा, मी घरी चाललोय, तू पण जाऊ शकतेस. ठीक आहे, पण मी तुझ्या बरोबर तुमच्याच घरी येणार आहे. ओके फाईन, चल. विजया, ए मेघना, विजया. काय हो माई? त्या खालच्या कपाटात कोपऱ्यात एक बॉक्स आहे. त्यात जी भांडी आहेत ना ती अर्चूची आहेत. ती बाहेर काढून ठेवा. पण माई, तुम्ही एकदा बोलून बघा ना तिच्याशी प्लीज. एखाद्याने हट्टच असं धरल्यावर त्याच्या पायावर आपण डोकं जरी आपटलं ना तरी पाजर फुटत नाही ग. ती भांडी तेवढी काढून ठेवा. मी आलेच. काय करायचं होत आई? आपण काय केलं म्हणजे थांबतील त्या? काही कळतच नाहीये ग. अमितने सुद्धा ना तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण जायचं म्हणून हट्टच धरलाय तिने. बरं, तो हट्ट का धरलाय त्याचं नेमकं कारणही कळत नाहीये. मला वाटतंय ताई, कुठल्या तरी कारणावरून त्या खूप खोलवर दुखावल्या गेल्या. नक्कीच. त्याशिवाय त्या इतक्या टोकाला नाही जाणार आहो. हो ग,
मी पण किती वेळा तिला विचारण्याचा प्रयत्न केला, पण काही सांगतच नाहीये. आणि तुला सांगू का, असं जास्त काळ मनात ठेवून घेईल अशी नाहीये अर्चू. पण ज्या अर्थी ती काही बोलली नाहीये त्या अर्थी कळतच नाहीये ग. काय करूया? ही अर्चूची चांदीची भांडी आहेत. तिने माझ्याकडे ठेवायला दिली होती. ती तिला सुपूर्द कर. माई, माझ्या सुना माझ्या लेकी झाल्या ग, पण माझी पोटची पोर अशी का दुरावले तेच कळत. आम्ही दोघे जाऊन बोलतो ताईंची. हो माई. आपण काही करून थांबूया त्यांना. थांबूया, थांबतील त्या. पण प्लीज माई, तुम्ही रडू नका ना. माई, माई खरंच नका रडू. आम्ही आम्ही बोलतो अर्चू. हं? धीर धराचा. आम्ही बोलतो अर्चूशी. नाही जाऊ देणार आपण तिला. चल. काय चाललंय तुझं अर्चू? काही नाही अगं, पॅकिंग करायला हवं ना आता. पण कशासाठी चाललाय तुझा हा सगळा हट्ट? अगं खाली माई रडतायत, माहितीये ना तुला? कसं आहे ग विजया, लग्न झालं ना माझं तेव्हा फक्त खालून वर आले, तेव्हा नसेल आलं रडू तिला. आता दूर जातीये ना म्हणून रडत असेल. अर्चू, असं कसं बोलवते का अर्चू तुला? आम्ही 2 तासांपासून लॅपटॉप समोर घेऊन बसलाय, पण साधा कीबोर्डला तो हात सुद्धा लावू शकलेला नाही. अर्चू, मी हात जोडते तुझ्या पुढे, कृपा कर माझ्यावर अर्चू. अगं मी तुझी भावजय असण्याच्या आधी मी तुझी मैत्रीण आहे ना अर्चू. मग भावजय म्हणून नाही, मैत्रीण म्हणून तरी मला सांग अर्चू प्लीज. खरं कारण सांग, काय झालंय अर्चू? आदित्य पण सारखा फोन करतो ऑफिस मधून. तुम्ही
घेत नाही आहात म्हणून आम्हाला करतोय. ताई, आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला क्षमा नाही करणार तुम्ही? मी माफी मागते, पण ताई प्लीज तुम्ही नका ना दूर जाऊ. अच्छा, बोलणार नाहीस तू आता? बोलणार नाही, करून दाखवेन असा संकल्प होता तुझा, तो हाच आहे का अर्चू? नाही, हा असेल ना तर खूप चांगला संकल्प आहे. हा, नाना, माई, आदित्य कासावीस झाले. मुलं तर सकाळपासून रडतायत अर्चू, पण तुला काहीच नाहीये ना त्याचं? खरं कारणही सांगावंसं वाटत नाहीये. इतके परके झालोत का ग अर्चू आम्ही तुला? हं? ताई, का पाठ वळवताय आमच्याकडे? आमचं काय चुकलंय? तुम्ही घरच सोडून जाणे इतपत चुकलंय का हो आमचं?